सातव्या फेरीचा निकाल आपल्याकडे अधिकृत आलेला आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना किती मतं मिळाली आहे, हिना गावितांना मतं किती मिळाली, कोणाला कुठं लीड आहे हे आपण सांगणार आहोत। अक्कलकुवा मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना 4463 मतं मिळाली, हिना गावितांना 3682 मतं मिळाली। 781चा लीड गोवालपाडवींना जात आहे। त्यानंतर शहादा मतदारसंघामध्ये 5636 मतं गोवालपाडवींना मिळाली आहे। 3070 मतं हिना गावितांना मिळाली आहे। 2566चा लीड गोवालपाडवींना जाताना दिसत आहे। त्यानंतर आहे नंदुरबार, 3313 मतं गोवालपाडवींना मिळाली आहेत। 4361 मतं हिना गावितांना मिळालेली आहेत। नंदुरबारमध्ये हिना गावितांना 1048चा लीड जात आहे। नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना 4317 मतं मिळाली आहे। हिना गावितांना 6096 मतं मिळाली आहे। 1779चा लीड नवापूरमध्ये हिना गावितांना पहिल्यांदा मिळताना दिसत आहे। हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, हिना गावित लीड करताना दिसत आहे। नंदुरबार तालुक्यातील 3.5 गटातील ही पेटी असली पाहिजे। त्यानंतर 5वा साक्री, गोवालपाडवींना 5636 मतं मिळालेली आहे। हिना गावितांना 3625 मतं मिळालेली आहे। साक्रीमध्ये गोवालपाडवींना 2011 मतांचा लीड जात आहे। शिरपूर मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना 3480 मतं मिळाली आहे। हिना गावितांना 4336 मतं मिळाली आहे। शिरपूरमध्ये हिना गावितांना 856 मतांचा लीड आहे। एकूण मतदान गोवालपाडवींना 26,845 झालं आहे। 7वी फेरीमध्ये हिना गावितांना 25,170 झालं आहे। 7व्या फेरी अंती गोवालपाडवींना 1675चा लीड जात आहे। अजूनही 7व्या फेरीपर्यंत गोवालपाडवीच आघाडीवर आहे। एकूण मतदान झालं आहे 3,98,294। 7व्या फेरीपर्यंत आपल्याला गोवालपाडवी आघाडी